मागील भागात आपण पाहिलं, प्रसादनं प्रीतीवर संशय घेतला होता. कितीतरी वर्षानंतर प्रीती मनातलं सगळं शल्य प्रसादला बोलवून दाखवत होती. प्रसादनं निमूटपणे सगळं ऐकून घेतलं होतं. त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता, पण प्रीतीनं त्याला माफ केलं नव्हतं. पाहूया पुढे. राहिले दूर घर माझे, भाग 10 अंतिम. बघता बघता प्रसादच्या 8 दिवसांच्या सुट्ट्या संपल्या होत्या. रुटीन चेकअपसाठी तो एकदा डॉक्टरांना दाखवून आला होता. त्याचं बीपी थोडंसं हायर साईडला होतं. त्यासाठी डॉक्टरांनी नवीन औषध सुरू केलं होतं. प्रसादनं पुन्हा ऑफिस जॉईन केलं होतं. ऑफिसमध्ये आजारपणानंतर त्याचा पहिला दिवस होता. प्रसाद ऑफिसमध्ये पोहोचताच त्यानं शिपायाला आवाज दिला. तोही धावत आला. नेहमीप्रमाणे त्याला प्रसादचा डब्बा मिळेल अशी आशा होती. सॉरी, इतके वर्ष झाले मी चूक केली. आता मी परत ती चूक करणार नाही. तुला हा डब्बा आता मिळणार नाही. हे घे, तुझ्यासाठी हा वेगळा डब्बा आणलाय. प्रसाद बॅगमधून दुसरा डब्बा शिपायाला देत म्हणाला. इथं आपलेच आपल्याला विचारत नाहीत. खूप मोठ्या मनाचे आहात तुम्ही. देव तुमचं सगळं भलं करेल. तो शिपाई डब्बा घेत म्हणाला. मी मोठ्या मनाचा नाही. माझी बायको आहे. तिला दे तुझे आशीर्वाद. प्रसाद त्याच्यासोबत बोलून आपल्या डेस्कवर जाऊन बसला. त्यानं खिशातून त्याचं पाकिट काढलं. त्यात प्रीतीचा आणि मुलांचा पासपोर्ट साईज फोटो लावलेला होता. त्यावर मायेनं हात फिरवून तो कामाला लागला. आता प्रसाद घरात सुद्धा खूप जबाबदारीनं वागत होता. घरात वाणसामान आणून देणं, भाजीपाला आणून देणं, घरातल्या बागेतल्या झाडांना पाणी घालणं इत्यादी कामं करत होता. मुलांना काही अभ्यासात मदत लागली तर तीही करत राहायचा. प्रीतीच्या मागपुढं सतत करत राहायचा. सुट्टीच्या दिवशीही तो आता घरात राहायचा. मुलं प्रसादसोबत चांगली रुळली होती. प्रीतीचा बोला मात्र कायमच होता. प्रीतीच्या माफीची प्रसाद मनापासून वाट बघत होता. बघता बघता 5 वर्ष उलटली. शैलीचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तिला चांगल्या पगाराची नोकरी लागली होती. पियुषचं ग्रॅज्युएशन सुरू होतं. घरात सगळीकडं लगीनघाई होती. शैलीचं लग्न होतं. तिचा जोडीदार तिनं शोधला होता. प्रीतीमुळं कितीतरी वर्षांनी घरात प्रसादचे सर्व नातेवाईक आले होते. सगळीकडं आनंद होता, उत्साह होता. प्रीतीचा बोला मात्र संपायचं नाव घेत नव्हता. प्रीतीला बोलतं करायचा प्रसादचा प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत होता. लेकीच्या लग्नात कोणत्याच प्रकारची कसर राहू नये म्हणून प्रसाद अगदी जातीनं सगळीकडं लक्ष देत होता. आलेल्या पै-पाहुण्यांसोबत अगदी आत्मीयतेनं बोलत होता. नववधूच्या वेशात शैली अगदीच सुंदर दिसत होती. किती लवकर मोठी झाली ना शैली. शैलीचं बालपण मी जगलोच नाही. माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ मी असाच वाया घालवला. माझी चिमणी आता भुरकन उडून जाणार दुसऱ्या घरट्यात. माझं घरटं मात्र
आता शांत होणार. एकीकडं मंगलाष्टकं सुरू होती आणि एकीकडं बाप हळवा होत होता. डोळ्यात नकळत पाणी जमा होत होतं. आनंद, दुःख यांचे संमिश्र भाव प्रसाद अनुभवत होता. शैलीच्या पाठवणीचा क्षण आला. हा क्षण मात्र प्रसादसाठी खूप अवघड होता. प्रसादच्या डोळ्यातून अविरत अश्रू बरसत होते. शैलीची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. प्रीतीच्या, पियुषच्या आणि प्रसादच्या गळ्यात पडून तिनं अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. समोर फुलाफुलांनी सजवलेली कार उभी होती. प्रसाद शैलीला घेऊन कारपर्यंत गेला. त्यानं शैलीचा हात आपल्या जावयाच्या हाती दिला. जावई बापू, तुम्हाला वाटेल ही वेळ आहे का बोलायची, पण हीच वेळ आहे. कारण तुमचा संसार सुरू होतोय. जगताना आई वडील, बहीण भाऊ यांच्या इतकंच महत्त्वाचं कुणी असेल तर तो आपला जीवनसाथी. संसार हा कधीच कुण्या एकट्यानं होत नसतो. तो दोघांनीही करावा लागतो. घर दोघांनी सांभाळावं लागतं. एकमेकांना साथ द्यावी लागते. एकमेकांना समजून घ्यावं लागतं. नुसतं एकानंच बोलून किंवा ऐकून होत नसतं. संवाद असावा लागतो. वादही असले पाहिजेत. वादही व्हायला पाहिजेत, पण ते लवकर मिटवता आले पाहिजेत. आणि ते मिटवण्यासाठी दोघांनीही तेवढेच प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक वेळी, प्रत्येक गोष्टीत आपला जीवनसाथी परिपूर्ण असेलच असं नसतं. त्याला ते पूर्णत्व देण्याचं काम करता आलं पाहिजे. कधी शैली चुकीची वागेल, कधी तुम्ही, पण दोघांनीही आपापल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. एकमेकांवर हवं तेवढं प्रेम करा, हवं तेवढं भांडा, पण घरात अबोला मात्र येऊ देऊ नका. एकदा हा अबोला आला की तो लवकर जात नाही आणि वाळवीसारखा सगळं घर पोखरत राहतो. ते मात्र होऊ देऊ नका. तुमचं घर दूर करू नका. आणि कोणी घरापासून दूर जात असलंच तर त्याला हक्कानं परत घरात आणा. एकमेकांना जपा. तुमचा संसार नेहमी बहरत राहो ह्या शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. आमचा काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन केलाय. तो तुम्ही जपाल यात काही शंकाच नाही. प्रसाद जावयाचा हात हातात घेऊन बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून जावयानं त्याला एक आश्वासक मिठी मारली. शैलीच्या डोळ्यातून तर अगणित श्रावणधारा बरसतच होत्या. शैली गाडीत बसायला गेली. इतक्यात तिला काहीतरी आठवलं. ती पुन्हा मागं वळली. प्रीतीजवळ गेली. प्रीतीच्या गळ्यात पडून ती मनसोक्त रडली. आई, बाबा खरंच बदललेत ग. माफ कर ना त्यांना. शैली तिच्या आईच्या कानात हळूच म्हणाली. प्रीतीनंही हसल्यासारखं केलं आणि शैलीला गाडीत बसवलं. शैलीची गाडी निघाली. खिडकीतून बाहेर डोकावत शैली सगळ्यांना डोळ्यात साठवत होती. प्रसाद ती गाडी दिसेनासी होईपर्यंत तिथंच उभं राहून बघत होता. मागं राहिलेले पै पाहुणेही प्रीतीसोबत बोलून तिचा निरोप घेऊन जात होते. एक एक करत सगळेजण गेले. बऱ्याच वेळानंतर प्रसाद भानावर आला. त्यानं मागं वळून पाहिलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी चिटपाखरूही नव्हतं. तो एकटाच मागं राहिला होता. तो चालतच तिथून निघाला.
घरी जावं की नाही? त्याला प्रश्न पडला. जेव्हा त्या घराला, माझ्या बायकोला माझी गरज होती, तेव्हा मी किती सपशेलपणे त्या घराला, प्रीतीला झिडकारलं होतं. आणि आता त्या घरानं, प्रीतीनं ते सगळे घाव, त्या जखमा विसरून मला स्वीकारावं अशी अपेक्षा का करावी मी? शैली आता सासरी गेली. तिचा संसार सुरू झाला. पियुषही 1-2 वर्षात स्वतःच्या पायावर उभा राहील. प्रीतीचंही संस्कृतच्या शिकवण्या, विणकामाचा बिझनेस सगळं कसं सुरळीत सुरू आहे. मी या घरात असूनही नसल्यासारखाच आहे. आता कदाचित मी नसल्यावर असल्यासारखा तरी वाटेल सगळ्यांना. प्रसाद विचारांच्या तंद्रीत चालत आपल्या घराजवळ कधी येऊन पोहोचला त्यालाही कळलं नाही. घराचं फाटक उघडच होतं. प्रसाद फाटकातून आत आला. अंगणात उभा राहून तो घराकडं बघत होता. रोषणाईनं सजलेलं घर त्याला प्रीतीच्या चेहऱ्यासारखं दिसत होतं. प्रीती गव्हाळ रंगाची, टपोऱ्या बोलक्या डोळ्यांची, आत्मविश्वासाचं, हुशारीचं तेज तिच्या चेहऱ्यावर या रोषणाईसारखंच चमकत होतं. तितक्यात एक तीव्र प्रकाश प्रसादच्या डोळ्यांसमोर आला. आता कोणता बहाणा करू? दूर गेलेल्या घरात येऊन राहिलो. मुलांनी मला स्वीकारलं, पण या घरानं, माझ्या प्रीतीनं माझा स्वीकार केलाच नाही. कदाचित या जन्मात प्रीती मला माफ करणार नाही. त्यासाठी मी पुन्हा जन्म नक्की घेईन. प्रसादनं पुटपुटत डोळे मिटले. त्याच्या डोळ्यासमोर गर्द अंधार पसरला. इतक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा भास त्याला झाला. त्यानं डोळे उघडले. डोळ्यासमोर त्याचं घर होतं. त्यानं मागं वळून पाहिलं. मागं प्रीती उभी होती. त्याच्या खांद्यावर प्रीतीचा हात होता. तो तीव्र प्रकाश? प्रसादनं चाचरतच विचारलं. अहो, कालच्या कार्यक्रमासाठी नाही का आपण अंगणात हॅलोजन लाईट लावून घेतला होता? त्याचं लूज कनेक्शन झालंय. तो बंद सुरू होतोय. काही अभद्र विचार करू नका. इतक्या वर्षांनी मला माझा हरवलेला नवरा सापडलाय. कुणाची हिंमत आहे का त्याला माझ्यापासून दूर न्यायची? प्रीती चेहऱ्यावर गोड हसू आणत म्हणाली. तिनं हळूच प्रसादचा हात हातात घेतला. चला घरात. आपलं घर आपली वाट बघत आहे. प्रीतीनं प्रसादचा हात हातात घेऊन आज पुन्हा नव्यानं त्या घरात गृहप्रवेश केला. पियुषनं हा गोड क्षण हळूच मोबाईलच्या कॅमेऱ्यानं टिपला आणि शैलीला पाठवला होता. आईबाबांचे हसरे चेहरे आणि हातात हात बघून शैली सुखावली होती. तिनं हळूच आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि त्यानंही तिचा हात अलगद हातात पकडला होता. आज एका संसाराची गोष्ट पूर्ण झाली होती. दूर गेलेलं घर पुन्हा जवळ आलं होतं. पुन्हा दूर न जाण्यासाठी. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या नवीन कथेसोबत. धन्यवाद.